वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. जशा प्रकारे 2013 ते 2024 पर्यंत परीक्षेत प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, आणि जशा प्रकारे कठिण्य पातळी आहे म्हणजे डिफिकल्टी लेवल आहे परीक्षेच्या, त्या हिशोबाने आपण काही प्रश्न या ठिकाणी एकत्रित केलेले आहे. आणि हे 50 प्रश्न मित्रांनो सिलेक्टेड प्रश्न असणार आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा, आताच लाईक करून घ्या. प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की हे बघा, क्रमन्वित अध्ययन तंत्र खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत: जीन पियाजे, BF स्किनर, ब्रुनर किंवा कर्ट लेविन. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि क्रमन्वित अध्ययन तंत्र खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मित्रांनो, जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे BF स्किनर. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जास्त वेळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही, आपण फटाफट हे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की व्यक्तिमत्वावर कोणत्या सामाजिक घटकांचे परिणाम होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे: कुटुंब, शेजार, समवयस्क गट किंवा वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, वरील सर्व हे आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की व्यक्तिमत्वावर जे परिणाम होतो मित्रांनो ते कुटुंब, शेजार आणि समवयस्क गट हे सर्व या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्न विचारलेला आहे की विचार केवळ भाषा निर्धारित करीत नाही तर तिचा विकास होण्यासही मदत करतात, असे विचार कोणी मांडले. मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. आणि 4 मानसशास्त्रज्ञांची नावे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे: जीन पियाजे, कोहलबर्ग, वायगोस्की किंवा पावलोव. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, लक्षात ठेवा की विचार केवळ भाषा निर्धारित करत नाही तर तिचा विकास होण्यासही मदत करते, असे विचार कोणाचे आहे, तर जीन पियाजे आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 विचारलेला आहे की कंठस्थ ग्रंथीतून हा डॅश डॅश साव स्त्रवतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. थायरॉक्सिन्स काय असणार आहे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न विचारलेला आहे की लहान मुले ही मोठ्यांचे वर्तनाचे निरीक्षण करून शिकतात, असे मत कोणी मांडले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहे: अल्बर्ट बंदुरा, जीन पियाजे, कोहलर किंवा जोरम ब्रुनर. तर हे बघा मित्रांनो, जी लहान मुले आहे ती मोठ्यांच्या वर्तनात निरीक्षण करून शिकतात, असे कोणी म्हटले, तर अल्बर्ट बंदुरा, ज्यांची सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की मासिक विशेषांक काढणे, कोणत्याही प्रकारची चित्रे, शिल्पे तयार करणे, निसर्गरम्य ठिकाणी सहल काढणे, खेळ खेळणे इत्यादी बाबी खालीलपैकी प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात बसतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न तुम्ही स्वतः सुद्धा वाचून घ्या मित्रांनो, कारण की तुम्हाला माहित आहे खूप मोठे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जातात. तर प्रत्येक प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक स्वतः वाचून घ्या. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे: समस्या प्रधान प्रोजेक्ट, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट, आस्वादात्मक प्रोजेक्ट किंवा कौशल्य प्रधान प्रोजेक्ट. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. तर हे बघा, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट आपला काय असणार आहे, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा तुम्ही, किती मोठा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे की अध्ययन क्रिया साधताना कठीण क्रमाक्रमाने चढते जाते, खालच्या पातळीवरील अध्ययनाचे संस्करण पक्के झाले, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे, असे प्रतिपादन आपल्या चढत्या श्रेणीचे अध्ययन उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले. तर हे बघा मित्रांनो, एक वर्ड किंवा एक शब्द या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की चढत्या श्रेणी
ची अध्ययन उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले, अशा प्रकारे प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, गणगे, टॉलमन, गुत्थी किंवा क्लर्क हल, तर अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे। आणि टॉलमन काय असेल मित्रांनो, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। परिस्थितीशी जुळवून न घेणे हे बरोबर असणार आहे मित्रांनो, कारण की विषम समायोजनाची वैशिष्ट्ये नाही, शक्यतो आकांक्षा बाळगणे हे सुद्धा बरोबर असणार आहे। वास्तव परिस्थितीत यात सुसंवाद नसणे हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे। वर्तनावर न्यूनगंडांच्या पगडा असणे हे काय असणार आहे मित्रांनो, विषम समायोजनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी नाही दिलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9, 9वा प्रश्न विचारलेला आहे की अनुभवांचे पुरस्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, अनुभव मनावर रेंगळत नाही, अनुभवांचा प्रयत्न पुन्हा पुन्हा येत नाही, ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते, ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहुमुखी असते, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे। अनुभवाचे पुरस्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, तर हे बघा ऑप्शन क्रमांक 2 जे आहे मित्रांनो ते आन्सर की मध्ये बरोबर उत्तर दिलेलं आहे की अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजे आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे मित्रांनो तेच आपल्याला या ठिकाणी उत्तर आपला मान्य करावं लागेल। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 10, 10वा प्रश्न विचारलेला आहे की शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, प्रबोधक, समायोजन, परिवर्तन किंवा प्रतिचार, तर हे बघा शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही, तर समायोजन काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा प्रश्न क्रमांक, आता हे बघा मित्रांनो यासाठी तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी आणलो आहोत। परीक्षेला फक्त आता 20 दिवस बाकी आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे। आणि हे सगळा जे डेटा आहे, हे सगळे जे नोट्स, PDF आणि जे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो ते फक्त 499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यात तुम्हाला हिंदी पेपर 1 साठी प्रश्नसंच मिळणार आहे, हिंदी पेपर 2 साठी प्रश्नसंच मिळणार आहे मित्रांनो, हिंदी नोट्स मिळणार आहे, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र प्रश्नसंच 1, 2 पेपर 1, 2 साठी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला मराठीचे 400 MCQ प्रश्न मित्रांनो जे आम्ही आमच्या स्वतःसाठी वापरतो ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि परिसर अभ्यास व समाजशास्त्र विषयासाठी 400 महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। जशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये जे प्रश्न विचारले जातात आणि TAT 2025 साठी जे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणार आहे ते प्रत्येक प्रश्नाचं आपण काय आहे सिलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो। एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो। या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून, या नंबरवर तुम्ही मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकतात। आणि परचेस करण्यासाठी फक्त तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट द्या, लगेच तुम्हाला ही सगळे साहित्य सामग्री जी आहे मित्रांनो ते मिळणार आहे। जर तुम्ही आतापर्यंत आपली स्टडी सुरू केलेली नाही तर आजच सुरू करा, कारण हे 20 दिवस तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो। तर चला पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11, 11वा प्रश्न विचारलेला आहे की आता हे बघा अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत, तर थोडे म्हणजे अतिशय फास्ट आपल्याला हे 50 प्रश्न या ठिकाणी पाहावं लागेल। 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हे बघा जे उत्तर असणार आहे मार्श विल व ब्रूस जॉइस आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12, 12वा प्रश्न विचारलेला आहे की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता, तर हे बघा मित्रांनो प्रश्न असा आहे की क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता, तर हे बघा अनुकरण करणे,
क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्याचा योग्य क्रम असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की किशोरावस्थेतील मुलाच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती गोष्टी करणे आवश्यक नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. तर आवश्यक नाही तर हे बघा, अक्षरांना योग्य वळण लावणे आवश्यक आहे, डेफिनेटली आहे. बिनचूक शुद्ध उच्चारात सहित पाठांतर करणे हे सुद्धा बरोबर आहे. गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणे हे चुकीचं आहे. आणि मुलाच्या सर्जनशीलतेला वाढीसाठी उपक्रम राबविणे हे सुद्धा बरोबर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे मित्रांनो, ते आवश्यक नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन काय आहे मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, हे बरोबर आहे. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे चुकीचा दिलेला आहे. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येते, हे सुद्धा योग्य आहे. आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडवत असते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, अयोग्य विधान असणार आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिले आहे. स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही, बरोबर असणार आहे. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात, डेफिनेटली येतात. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात आणि स्वमग्न मुले स्वतःला इजा देण्याची भीती बाळगत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु हालचाली नियंत्रित असतात, हे काय या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर आहे. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी असत्य विधान कोणते अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, सांस्कृतिक परिस्थितीची बालकाच्या विकासावर परिणाम होतो. विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवंशिकतेकडून होते. सर्वसाधारण बालकाच्या रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशिकतेने प्राप्त होतात. ओके. विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंशिक करते. अशा प्रकारे आपल्याला काय आहे मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि प्रश्न जे आहे मित्रांनो, ते व्यक्ती विकासामध्ये अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खालीलपैकी दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो, ते आपलं काय असणार आहे, असत्य विधान या ठिकाणी असणार आहे की विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अनुवंशिक करते. हे काय असणार आहे, आपला असत्य विधान असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 4 असेल, बरोबर, पर्याय क्रमांक जे 4 असेल मित्रांनो, ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. कारण की कन्फ्युज करणारा तो प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, धारणे संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आणि कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयी समर्थन करत नाही. तर आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टीच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते, हे बरोबर आहे. धारणा निरनिराळ्या पातळीवर असते, हे सुद्धा बरोबर आहे. कोणत्याही व्यक्तीची धारणा शक्ती सर्वच गोष्टीच्या बाबतीत सारखी असत नाही, हे सुद्धा बरोबर असणार आहे. एका विषयाचे पठण संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते, हे काय आहे मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असणार आहे ते आपला काय असणार आहे, अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे. आता हे बघा, अयोग्य विधान दिलेलं आहे मित्रांनो कशा संदर्भात, आत्मनिरीक्षण पद्धती संदर्भात. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणते विधान अयोग्य आहे. स्वतःमधील दोष निवारण करता येतात. या पद्धतीचे जनक बोंट व टिचनर आहेत. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाही. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे पर्याय क्रमांक 4 असेल मित्रांनो, ते आपला काय असणार आहे, अयोग्य विधान असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत सेम टू सेम प्रश्न पाहायला मिळणार आहे. तुम्ही समजून घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की कोणत्याही विषयाच्या अनुभवाच्या, परिस्थितीच्या व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही.
व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही आहे, संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. फक्त एकच शब्द मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, अंतर्दृष्टी म्हणजे समिष्कवादी सिद्धांत म्हणजे पूर्णकारवादी उपपत्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, मर्मदृष्टीचा सिद्धांत आपला बरोबर उत्तर असणार आहे. पूर्णकारवादी आपला काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 वा प्रश्न दिलेला आहे की एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही. ओके, संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रश्न आहे. तर ते एखादा खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि प्रतिपूरण काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21 वा प्रश्न आहे की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे. तर हे बघा, नव्या परिस्थितीची समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होयो, अशा प्रकारे व्याख्या विल्यम जेम्स यांनी केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी अग्रत संघटक प्रतिमानाविषयी कोणते विधान योग्य आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. म्हणजे कोणतेही 2 विधान आपल्याला या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे आणि 2 विधान या ठिकाणी काय आहे मित्रांनो, चुकीचे असणार आहे. तर हे बघा, अग्रत संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन प्रतिमान असेही म्हणतात. एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून ते स्पष्ट करता येते. अग्रक संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. जुन्या माहितीची अनावश्यकता, आता हे बघा अनावश्यक आले म्हणजे हा कट झाला. म्हणजे आता आपल्याकडे 3च पर्याय उपलब्ध आहे, ओ बो को. आणि हे बघा यापैकी 2 पर्याय म्हणजे बरोबर असणार आहे. तर ओ आणि बो हे काय असणार आहे मित्रांनो, बरोबर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ओ आणि बो. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ओ आणि बो म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, बरोबर. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23 वा प्रश्न विचारलेला आहे की चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा टापटीप सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, सामान्यकरण उपपत्ती किंवा सहेतुक ध्येयनिष्ठ उपपत्ती. तर हे बघा मित्रांनो, हे जे उदाहरण असणार आहे तर सहेतुक ध्येयनिष्ठ अध्यापन उपपत्तीचे असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता प्रश्न क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 स्टेटमेंट टाईप हा प्रश्न सुद्धा असणार आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुमचे 2 विधान जे आहे ते बरोबर असणार आहे आणि 2 विधान चुकीचे असणार आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे विस्मरणाबाबत या ठिकाणी 2 विधाने जे असणार आहे ते सत्य असणार आहेत. तर हे बघा, अभ्यासानंतर मध्यंतराने अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते, हे बरोबर आहे. ओके, 1 बरोबर झाला मित्रांनो. म्हणजे ओ ज्या ठिकाणी आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. हा कट झाला. ओके, अचूक प्रत्यावाहन व प्रत्यभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते, हे चुकीचा दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे को चुकीचा दिलेला. आता या ठिकाणी को आलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कट झालेला आहे. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. आता हा सुद्धा बरोबर असू शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तर बरोबर आहे. त्यानंतर डो बरोबर असेल, आय थिंक डो बरोबर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी आपण उत्तर पाहू. ओके, बरोबर. पर्याय क्रमांक 3 काय असेल, आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते या ठिकाणी बरोबर आहे. 2 आणि 4 3 आणि 4 जे आहे मित्रांनो, सॉरी 2 आणि 3 ते चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 वा प्रश्न दिलेला आहे की अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केलेल्या जाणाऱ्या प्रेरणाच्या प्रमाणात असते. म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावर सिद्ध होते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शक, विविधता, निवड, स्वस्थता असते. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मागणीने होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक
समतोल साधला जातो, हा सुद्धा स्टेटमेंट. ओके, हा सुद्धा स्टेटमेंट टाईप असणार आहे मित्रांनो. म्हणजे 3 पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर दिलेले आहे आणि एक पर्याय जे आहे ते चुकीचा दिलेला आहे. की कारण की प्रश्न विचारलेला आहे की अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाण असते, म्हणजे अध्ययन हे प्रेरणेवर अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या विधानावरून सिद्ध होते, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा, प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते, बरोबर आहे. प्रेरणेमध्ये सातत्य, दिग्दर्शक, विविधता, निवड, स्वस्थता असते, बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने किंवा मागणी होते, हे चुकीचं असेल. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो, अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे मित्रांनो. तर अ, ब आणि ड हे बरोबर असणार आहे. तर हे बघा, अ, ब आणि ड म्हणजे अ, ब, बरोबर. पर्याय क्रमांक 2 मध्ये आपला अ, ब आणि ड दिलेला आहे. आता या ठिकाणी उत्तर सुद्धा बरोबर आहे, 25चा बी. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे बी असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26. आता 26वा प्रश्न विचारलेला आहे की अभ्यासक्रम तयार करताना व्यक्तिभेद लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ओके, अशा वेळी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, विद्यार्थ्याची आवड, कला व क्षमतानुसार अध्ययन करण्याची सोय अभ्यासक्रमात असावी, डेफिनेटली असली पाहिजे. अभ्यासक्रम रचनेत मूलभूत विषय, चित्रकला, संगीत, शारीरिक शिक्षण या सारख्या विषयांचा समावेश असावा, डेफिनेटली असावा. अभ्यासक्रम साचेबंद असावा, चुकीचा दिलेला आहे. काही विषय अनिवार्य तर काही विषय ऐच्छिक असावेत, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न विचारलेला आहे की मूल्य निर्धारणाच्या भूमिकेबाबत काही विधाने दिली आहेत, त्यापैकी योग्य विधान कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेले. आता विधाने आपण पाहून घेऊया. पुरावा जमा करून त्याचे अर्थ लावणे म्हणजे मूल्यमापन होय, बरोबर आहे. निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला खूप महत्त्व असते, बरोबर आहे. गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी मूल्य निर्धारण आवश्यक आहे, बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व काय असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न विचारलेला आहे. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 28 दिलेला आहे की मनचक्षूवर प्रतिमा निर्मित होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब लागू नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ओके, पूर्वी अनुभव घेतलेला असावा, बरोबर आहे. स्टेटमेंट टाईप प्रश्न असेल मात्र, म्हणजे हा सुद्धा हो नाही, ऑप्शन डी बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक हे बघा, पूर्वी अनुभव घेतलेला असावा, लागू नाही अशा प्रकारे. ओके, लागू नाही बरोबर आहे. म्हणजे एका प्रतिमेचा अनुभव अधिक तीव्रतेने येण्याऐवजी बहुतेकांना मिश्र प्रतिमेचा अनुभव येतो, हे सुद्धा बरोबर आहे. प्रतिमेची तीव्रता एखादी बाब किती वारंवार अनुभवला आली यावर अवलंबून असते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय ते चुकीचा दिलेला आहे की एखाद्या मनात सर्व प्रकारच्या प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होते, हे चुकीचा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 29 दिलेला आहे की गिलफर्डच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्तीनुसार बुद्धिमत्तेचे 120 घटकाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 गटात केले आहे. तर हे बघा, गिलफर्ड यांनी जे बुद्धीचे 120 घटकांचे जे वर्गीकरण केलेले आहे मित्रांनो, ते क्रिया, आशय व निर्मिती या आधारावर केलेले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30वा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी बुद्धिमत्तेविषयी असलेल्या घटकांपैकी अयोग्य घटक कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. नवीन परिस्थितीशी समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय, बरोबर आहे. परिस्थितीनुरूप बदल करण्याचे कौशल्य म्हणजे बुद्धी होय, बरोबर आहे. नवीन गोष्टीचे अध्ययन करण्याची अक्षमता, आता बुद्धीमध्ये अक्षमता नसते मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे. पूर्वानुभवाची योग्य उपयोग करून घेण्याची क्षमता, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न क्रमांक 31 विचारलेला आहे की 20 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असणारा व्यक्ती असतो निर्बुंध असतो मित्रांनो. थोडे फास्ट प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया, कारण खूप वेळ या व्हिडिओमध्ये लागत आहे मित्रांनो. 32वा प्रश्न दिलेला आहे की अनुवंशाशी संबंधित इसवी सन 1860 मध्ये डॅश डॅश यांनी प्रदीर्घ संशोधन केले, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि ग्रेगरार मेंडेल आपला काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आहे की नियंत्रित वातावरणातील निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होयो. तर हे बघा मित्रांनो, नियंत्रित वातावरणातील निरीक्षण म्हणजे काय, तर प्रयोग होयो. ऑप्शन क्रमांक जे 2 नसेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न विचारलेला आहे की सामीकरण
प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे। तर हे बघा मित्रांनो, सामीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे, तर जड यांनी म्हटले आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 35 दिलेला आहे की नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनांचे केलेले निरीक्षण म्हणजे डॅश डॅश होय। तर हे बघा बाह्य निरीक्षण काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न क्रमांक 36। आता 36वा प्रश्न सुद्धा काय आहे मित्रांनो, खूप मोठा प्रश्न आणि स्टेटमेंट टाइप या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे की मंद अध्ययनासाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढील कोणत्या गोष्टींचा विचार करावा अशा प्रकारे प्रश्न आहे। मंद अध्ययनार्थाबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा, बरोबर आहे। मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असले पाहिजे। मंद अध्ययनार्थ्याचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा। अध्ययन करताना अमूर्त गोष्टीचे उदाहरण द्यावीत। म्हणजे ऑप्शन क्रमांक डो तर चुकीचा दिलेला आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक डो काय आहे मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे, परंतु या ठिकाणी म्हणजे दोनच विधान जे आपले ते बरोबर असणार आहे। म्हणजे डो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 तर कट झाला, म्हणजे अ आणि 1 आणि 2 पैकी या ठिकाणी उत्तर असणार आहे की हे बघा म्हणजे पहिला तर बरोबर आहे। मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा हे बरोबर असणार आहे मित्रांनो। म्हणजे अ आणि बो आपला काय असेल या ठिकाणी उत्तर असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं उत्तर असला पाहिजे, बरोबर। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न विचारलेला आहे की अभ्यासक्रम नियोजन सूचना व कृती मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ञांनी मांडले। तर हे बघा अभ्यासक्रम 1, नियोजन 2, सूचना 3 आणि कृती 4 या आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी सूचना व कृती 1 आहे आणि मूल्यमापन 4 आहे। या टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणी मांडले, तर डंकन यांनी मांडलेले आहे मित्रांनो। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 38 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे। जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीची गोष्टी विस्मरणात जातात, बरोबर आहे। असत्य विधान आपल्याला पाहायचं आहे। पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणात परिणाम होत नाही। झोप दमन तसेच अनुभव यांचा उपयोग न करणे यामुळे विस्मरण होते, बरोबर आहे। पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचे कारण आहे, बरोबर आहे। परंतु ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते चुकीचा दिलेला आहे, म्हणजे असत्य विधान या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 39वा प्रश्न दिलेला आहे की पूर्व अनुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळवी करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केली, तर मन यांनी केलेली आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 40 दिलेला आहे की खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे। तर हे बघा मित्रांनो, अवधानाबाबत असत्य विधान कोणते। अवधान ही एक निवड प्रक्रिया आहे। अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते, हे बरोबर आहे। एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते, हे चुकीचं आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल मित्रांनो ते सुद्धा बरोबर असणार आहे। अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसे आंतरिक बाबीवरही होते, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते चुकीचा दिलेला आहे की एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करू शकत नाही। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपला चुकीचा दिलेला आहे। प्रश्न क्रमांक 40 पाहणार आहोत। 41वा प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांना मूळाक्षरे शिकवताना त्या मूळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे। काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता ही केवळ मूळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजून शकतात। शिकण्याच्या या पद्धतीस काय म्हणतात अशा प्रकारे प्रश्न जे आहे ते मागच्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता। ऑप्शन दिलेले आहे अभिसंधान, क्षेत्रीय अध्ययन, मर्मदृष्टीमूलक किंवा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती। तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 1 असेल अभिसंधान, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न दिलेला आहे की अध्यापन म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो, अध्यापन म्हणजे ज्ञान देणे सुद्धा होय, व्याख्यान देणे सुद्धा होय, अध्ययनाला प्रवृत्त करणे सुद्धा होय आणि शिक्षणाला उपकारक वातावरण निर्माण करणे सुद्धा होय। परंतु आन्सर की मध्ये जे उत्तर दिलेलं आहे जे म्हणजे पॉझिटिव्ह आन्सर असतो मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचं आहे। अध्ययनाला प्रवृत्त करणे आपण काय असले या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 43 दिलेला आहे की पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे, तर इंद्रिय भ्रमचे उदाहरण असणार आहे। ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न जे आहे मित्रांनो ते दिलेला आहे की व्यक्तिमत्वाच्या उपागम मांडताना गॅलनेने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आणि सॉंग्विन आपला काय असेल मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। या संदर्भात तुम्ही माहिती पाहू शकतात की
स्पष्टीकरण दिलेलं आहे। गॅलन यांनी व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार सांगितले होते। सॅग्विन म्हणजे उत्साही, समाजशील, आनंदी आणि समतोल वृत्तीचे जे असतात त्यांना आपण सॅग्विन म्हणतात। कॅलोरिक म्हणजे आक्रमक, रागीट, नेतृत्व गुण असलेले। मेलकोलिक म्हणजे दुखी, चिंतनशील, संवेदनशील आणि फ्लॅगमॅटिक म्हणजे शांत, स्थिर आणि उदासीन अशा प्रकारे। ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 45 वा प्रश्न दिलेला आहे की कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही तर प्रेरणा हे कौशल्याचा मूलभूत घटक नाही मित्रांनो। वेग, ऊर्जा आणि गुणवत्ता हे काय असणार आहे, कौशल्याचे मूलभूत घटक या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 46 वा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे की दिलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञ भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खालील काही मते मांडली आहेत, त्यापैकी कोणते मत असत्य आहे अशा प्रकारे प्रश्न आहे। भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, बरोबर आहे। याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते, बरोबर आहे। भावनांमधील फरक ओळखता येते, बरोबर आहे। भावनाचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ञाकडून घ्यावे हे चुकीचा दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 47 दिलेला आहे की खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुण वैशिष्ट्याचे प्रमाणात फरक दर्शविते अशा प्रकारे प्रश्न आहे। सचिन आकडेमोड करण्यात गोडी वाटते। ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचे छंद आहे, हे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 48 वा प्रश्न दिलेला आहे की फ्लट्सच्या अंतर्क्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा, वर्गामध्ये निरीक्षकाने शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतील असे बसावे, हे बरोबर आहे। शिक्षकाला वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी, बरोबर आहे। प्रत्येक 5 सेकंदामध्ये मधील कृतीची नोंद करावी, तर हे बघा मित्रांनो पॉसिबल आहे का प्रत्येक 5 सेकंदामध्ये कृतीची नोंद करणे, हे चुकीचा दिलेला आहे, म्हणजे सुरुवातीला 10 अंकाने निरीक्षणांची नोंद करावी। ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 चुकीचा आहे। प्रश्न क्रमांक 49 दिलेला आहे की खाली दिलेल्या वैशिष्ट्यांपैकी विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे कोणते वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे काय आहे आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। हे तुम्ही पाहू शकतात की या मुलांचे शैक्षणिक कार्यक्रम सर्वसामान्य मुलांच्या कार्यक्रमापेक्षा भिन्न असतात। या मुलांच्या गरजा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळे असतात। या मुलांचे वर्तन प्रसामान्य असतात, हे चुकीचं दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असणार आहे ते वैशिष्ट्य नाही असं आपला उत्तर या ठिकाणी असणार आहे। 50 वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या गरजांपैकी सहवास विषयक गरज कोणती, तर हे बघा मित्रांनो समाज मान्यता हे काय असणार आहे, सहवास विषयक गरज या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। तर अतिशय इम्पॉर्टंट टॉप 50 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो, जे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात असेच प्रश्न पाहण्यासाठी मित्रांनो आमच्याकडे एक प्रश्नसंच या ठिकाणी आम्ही तयार केलेले, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी 10 प्रश्नसंच मिळणार आहे मित्रांनो। प्रत्येकी प्रश्नसंचामध्ये आपल्याला 30 प्रश्न मिळणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नसंचामध्ये मिळणार आहे, ज्याची प्राइस फक्त 199 रुपये आहे मित्रांनो। कारण की परीक्षेपूर्वी हे प्रश्नपंच सोडविणे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। कारण की 2013 ते 2024 पर्यंत जशा प्रकारे एक डिफिकल्टी लेवल असतो परीक्षेच्या, तशाच प्रकारचे प्रश्न काय मित्रांनो आपण या ठिकाणी तयार केलेले आहे आणि स्क्रीनमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिकची माहिती या ठिकाणी घेऊ शकतात आणि हे प्रश्नसंच सोडून मित्रांनो तुम्ही परीक्षेला जा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा या ठिकाणी होणार आहे। अशा प्रकारचे हे प्रश्नसंच आम्ही तयार केलेले आहे। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।